आज मी तुम्हाला काळा कुट्ट झालेला तवा फक्त आपल्याला 2 मिनिटात साफ करायचा आहे. तो सुद्धा तासनतास न घासता फक्त मी इथे 2 मिनिटात तुम्हाला साफ करून दाखवणार आहे. आणि त्यासाठी एकदम नवीन पद्धत आणलेली, त्यामुळे तुमचा तवा खूप पटकन निघणार आहे आणि जास्त वेळ पण लागणार नाही. बघा किती काळा झालेला असतो, बाजूनी किंवा आतून कडेने बघा असे डाग पडलेले असतात आणि ते लवकर निघत नाही घासायला गेलं तर. आणि तासनतास काढून सुद्धा कधी पूर्ण क्लीन होत नाही. तर मी इथे तुम्हाला पूर्ण क्लीन करून दाखवणार आहे आणि स्वच्छ करून दाखवणार आहे, तो सुद्धा फक्त 2 मिनिटात मी हा पूर्ण स्वच्छ करणार आहे. याच्यावरती एकही डाग तुम्हाला दिसणार नाही आणि पूर्ण क्लीन करणार आहे, ते सुद्धा घरच्या साहित्यात. आणि ते कसं बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण जे साहित्य बनवलेलं आहे ते लावून घेऊ आणि नंतर ते कसं बनवलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी त्याचा आपल्याला परिणाम काय होणार आहे, कसं निघणार आहे, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. मग तुम्हाला मी कसं तयार केलेलं आहे ते साहित्यसुद्धा दाखवणार आहे आणि ते सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तेच साहित्य मी इथे वापरलेलं आहे. कुठूनही मार्केटमध्ये जाऊन आपल्याला कुठलंही साहित्य न आणता किंवा पितांबरी वगैरे काही न वापरता जे घरामध्ये आपलं जे साहित्य फक्त ते 2 साहित्यापासून ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला लावून घ्यायची आहे. आता ही फक्त 2 चमचे पेस्ट आहे आणि ही पूर्ण तव्याला आपल्याला लावायची, कारण की पूर्ण काळा झालेला आहे. तर पूर्ण तव्याला आपण ही फक्त पसरून घ्यायची, व्यवस्थित लावायची आहे. हे पूर्ण पसरून झाल्यानंतर आपल्याला हे 4 ते 5 तास तसंच ठेवायचे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रात्रीसुद्धा हे करू शकतात. झोपण्याच्या आधी ही पेस्ट लावून ठेवा आणि सकाळी उठल्यावर तवा तुम्ही बघू शकतात किती पटकन स्वच्छ होतो. तर मी ही पूर्ण पेस्ट ह्या तव्याला लावून घेतलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता ही बघा पेस्ट आपली पूर्ण मस्त पसरून झालेली, मी पूर्ण कडेपर्यंत लावलेली, कारण की कडेपर्यंत हा तवा काळा आहे. तवा हा भाकरीने किंवा आपण याच्यावर मसाले जर भाजले तर त्यामुळे तो काळा होतो. शक्यतो चपातीने हा जास्त काळा होत नाही. तर बघा इथे मी ही पेस्ट लावून घेतलेली आहे आणि आपल्याला हा 4 ते 5 तास तसाच ठेवणार आहे मी. ते पूर्ण थोडंसं सुकून जाईल, सुकलं तरी चालेल पण ते तसंच ठेवायचं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दुसरी कामं पण करू शकतो आणि फक्त लावून आणि साईडला ठेवून दिलेले. त्यानंतर बघा इथे 4 ते 5 तास झालेली आहे. बरोबर 5 तासानंतर मी इथे तुम्हाला दाखवते. बघा सुकलेले, बघा सुकून गेलेले आहे. थोडंसं आता आपण याच्यावर पाणी शिंपडून घेऊ. पूर्ण सुकून गेलेले आहेत. आता इथे मी पाणी थोडंसं शिंपडते आणि परत पाण्याने थोडंसं ओला हात फिरून घेते. आता बघू शकता बाजूने लगेच चोळलं नाही तर लगेच ते काळं पाणी निघते, बघू शकता तुम्ही. हाताने असं चोळून घ्यायचं, आधी थोडंसं ओलं करून घ्यायचं कारण की ते चिटकलेलं आहे. त्यानंतर बघा इथे पॉलिश पेपर घ्यायचा आहे आणि पॉलिश पेपरने हे घासून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तारेचा काथ्या असला तरी तुम्ही तो वापरू शकतो, त्याने सुद्धा हे निघेल. तर इथे मी पॉलिश पेपर वापरलेला आहे आणि त्याने हे घासून दाखवते. तुमच्यासमोरच मी हा रिझल्ट दाखवते. एकदम मस्त तवा आणि फक्त 2च मिनिटात मी हा साफ करणार आहे, जास्त वेळ घेणार नाही आहे. आणि पूर्ण व्हिडिओ तुमच्या पुढे समोर दाखवते मी एकदम. बघा साईडला बघा मी थोडंसं घासलं, लगेच एका बाजूचं बघा लगेच काळं निघालेलं आहे. नाही तर आपल्याला 2 ते 3 ताससुद्धा घासून कधी कधी हा तवा निघत नाही आणि त्याला डाग तसेच राहतात. मी तुम्हाला पूर्ण क्लीन करून दाखवणार रे, अजिबात एकही डाग त्याच्यावरती ठेवणार नाही, पूर्ण स्वच्छ करून दाखवणार आहे. आणि ते सुद्धा तुमच्या समोरच आणि तुम्ही बघू शकतात. जसं मी थोडं थोडं घासत गेलेली तसं पूर्ण काळं निघत गेलेलं आहे. बघा जास्त वेळसुद्धा न घेता मी तुमच्या समोर हे 2च मिनिटात पूर्ण साफ करणार आहे आणि पूर्ण चंद्रासारखा असा मस्त पांढरा शुभ्र होणार आहे, एकदम नव्यासारखा. इथे आपला हा तवा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. आणि हे जे साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तेच साहित्यापासून मी बनवून दाखवलेली ही पेस्ट आणि त्यामुळे त्याचा परिणाम पण एकदम छान होतो आणि तवा पण व्यवस्थित निघतो. बघा कडेने पूर्ण निघालेले, फक्त आतमध्ये जे जास्त कडक डाग आहे ते निघालेले नाही आहे, ते सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. बघा ते सुद्धा ह्या पॉलिश पेपरनेच आपल्याला असे घासून घ्यायचे, जिथे जिथे आहे तिथे असं ह्या पद्धतीने घासून घ्यायचं आहे. म्हणजे ते सर्व डाग इथे सर्व निघून जाणार आहे आणि पूर्ण असा
तवा स्वच्छ होणार आहे आणि तुम्ही बघू शकतात आधीच्या तव्यामध्ये आणि आत्ताच्या तव्यामध्ये किती फरक पडलेला आहे तुम्ही बघू शकतात. आणि किती 70% तवा आपला इथे निघालेला आहे बघा. अजिबात कुठेही डाग म्हणजे काही काही राहिलेले तरी पण बऱ्यापैकी निघालेलं आहे. 70% निघालेलं आहे आणि आता 30% राहिलेलं आहे. म्हणजे कुठे कुठे जे डाग आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे बघा. हे बघू शकतात एकदम मस्त तवा निघालेला आहे. आणि राहिलेलं सुद्धा आपण ह्या पॉलिश पेपरने काढून घेऊ. नसेल तुमच्याकडे पॉलिश पेपर तर तुम्हाला मी आधी पण सांगितले तारेच्या काथ्याने सुद्धा तुम्ही घासू शकतात. कारण की प्रत्येक ठिकाणी पॉलिश पेपर भेटेल असं नाही. तर नाही भेटला तरी चालेल, तुम्ही ह्या तारेच्या काथ्याने आपण हे घासू शकतो. तर बघू शकतात इथे सर्व हे निघून गेलेलं आहे. बऱ्यापैकी आपला हा तवा नव्यासारखाच झालेला आहे असं समजलं तरी चालेल. एकदम स्वच्छ निघालेला आहे. तर हा पूर्ण तवा आपला स्वच्छ करून झालेला आहे. आणि तो साठी आपण जी पेस्ट लावलेली होती ती कोणती होती आणि कशी बनवली ते सुद्धा मी इथे दाखवणार आहे. त्यासाठी एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचे मी इथे दही घेतलेले आहे. बघू शकता जे नेहमीचं वापरातलं दही आहे ते 2 चमचे आपण घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपला खाण्याचा सोडा घालायचा आहे 1 चमचा. आपला खाण्याचा सोडा म्हणजे सोड्या खार आपण इथे वापरलेला आहे. आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. बघा हे दोन्ही साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. आणि ह्या साहित्यापासून आपण ही पेस्ट बनवली होती आणि ही पेस्ट आपण ही तव्याला लावून घेतली. यामध्ये आंबट दही आणि सोडा याचा परिणाम इतका छान होतो की तवा खूप पटकन निघतो. 2 ते 3 तास आपल्याला घासायला लागणारा तवा फक्त आपण इथे 2 मिनिटात स्वच्छ केलेला आहे. आणि बघू शकता पूर्ण आपला हा स्वच्छ झालेला आहे. बघा कुठेही डाग नाही राहिलेला. मी तुमच्या समोरच दाखवते बघा. आणि जितका पॉलिश पेपर होता तितकाच वापरलेला आहे. त्याच्यानंतर मी कुठलंही साबण पावडर काही वापरले नाही. जे आहे त्यामध्येच तुम्हाला मी इथे पूर्ण दाखवलेलं बघा. आणि आता हा आपल्याला स्वच्छ धुवून पण घ्यायचा आहे. तर आता बघू शकतात पूर्ण हा स्वच्छ झालेला आहे. चकाकीसुद्धा एकदम मस्त आलेली. त्याला मी पूर्ण स्वच्छ करून दाखवलेलं आहे. कुठेही डाग नाही ठेवता मी पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा याचं किती काळं पाणी निघालेलं होतं ते सुद्धा मी दाखवते बघा. हे बघा किती घाण निघालेली त्याची. आणि पूर्ण हा तवा आपला क्लीन झालेला बघा. एकही डाग कुठेही नाही राहता. आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊ आणि कसा निघालेला आहे तो मी तुम्हाला दाखवते. आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम चंद्रासारखा नव्यासारखा एकदम आपला इथे तवा तयार झालेला आहे. कुठेही डाग न ठेवता मी पूर्ण स्वच्छ करून दाखवलेला आहे फक्त 2च मिनिटात. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर जाता जाता कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर आणि लाईक केले नसेल तर करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब पण केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.